देवाचा अवतार आहे आणि असं सांगून एका महिलेवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या वसईच्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी पकडलेलं आहे. पुण्याच्या मांजरी पोलिसांनी काल रात्री पुण्यातील काळेवाडी परिसरामध्ये छापेमारी करत भोंदू वैद्य याला पकडलेला आहे आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी परिमंडल 6चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर आपल्यासमोर येत आहेत. सर, काल तुमची जी कारवाई झाली ती नेमकी कारवाई कुठं झाली? हा जो आरोपी आपण पकडलेला आहे त्याचं बॅकग्राऊंड काय? अ, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील माणिकपूर पोलीस स्टेशनहून 0 नंबरनं एक एफ-आय-आर मांजरी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली होती. लागलीच मांजरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून नियमित एफ-आय-आर दाखल केला आणि तपासास सुरुवात केली. यामध्ये एफ-आय-आरमध्ये तक्रारदार पीडित महिलांनी जे हकीकत सांगितलेली आहे त्याप्रमाणे आम्ही तपास केला. लागलीच मांजरीचं एक पथक आरोपीच्या शोधात माणिकपूर या ठिकाणी रवाना झालं होतं आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काल मध्यरात्री आरोपीला सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. सर, यामध्ये एक महत्त्वाचा जो अँगल समोर आलेला आहे की मी देवाचा अवतार आहे अशा आमिष दाखवून या महिलेवरती त्यांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली. नेमका हा सगळा प्रकार काय सर? यातील आरोपी हे पुरोहित कार्य करतात, पूजा अर्चा विधी वगैरे हे चालू आहे. त्यामधूनच त्यांची महिलेशी ओळख झाली होती. प्रथम फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअप या माध्यमातून त्यांचं चॅटिंग असेल, कॉल असेल, व्हिडिओ कॉल असेल, यातून त्यांचे संबंध जुळले आणि पुढे मांजरी येथील वसई येथील लॉजवरती त्यांचे संबंधी प्रस्थापित झाले आणि त्यातूनच ही तक्रार त्या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे. आपण पाहिले की अशा पद्धतीनं अत्याचार करणाऱ्या या भोंदू बाबाच्या मुसक्या ज्या आहेत त्या मांजरी पोलिसांनी आवळलेल्या आहेत. सध्या पोलिसाच्या ताब्यात असलेल्या भोंदू बाबाला दुपारनंतर पुण्याच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.